5 वर्ष निवडणूक ठप्प आणि आता एकदम राजकारणात खवळा उठलाय। आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत। 4 सदस्यांच्या नव्या प्रभाग रचनेमुळे जबाबदारी वाढली आणि त्याचबरोबर स्पर्धा अधिक तिखट झाली आहे। कुणाचा प्रभाग ठरला, कोणाचे पत्ते उघडले, सगळीकडे फक्त फायनल फाईटची तयारी। आरक्षणानंतर राजकीय गणिताचं वजन पूर्ण बदललं। महिला, मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव झालेल्या प्रभागांनी काही जुन्या नेत्यांची समीकरणे कोलमडवली, तर काहींना अनपेक्षित संधी मिळवून दिली। अनेक ठिकाणी सेफ झोन मानले जाणारे प्रभाग अचानक धोक्यात आले, त्यामुळे काही ज्येष्ठांना तर मूळ प्रभाग सोडून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे। तर काहींनी लगेच घरातील पत्नी, मुलगी किंवा नातलगांना राजकारणात पुढे करण्याची तयारी सुरू केली आहे। महापालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली आणि प्रशासनाच्या राजवटीत शहर चाललं। पण राजकारण्यांची धडपड मात्र थांबली नव्हती। गड सेतू बांधणी, जनसंपर्क मोहिमा, संघटनांतील उपस्थिती हे सगळं मागच्या 5 वर्षात सतत उकळत होतंच। आता निवडणुकीची चाहूल लागताच त्या तयारीला आणखी ताप चढलाय। उमेदवारी, बंडखोरी आणि शेवटच्या क्षणाची गेम। तिकीट कोणाला, कोण बंडखोरी करणार, पक्षांतर कुठे होणार, शेवटच्या क्षणी माघार कोण घेणार, शहरात या चर्चांचा बाजार रंगलाय। महापालिका निवडणूक म्हणजे फक्त पक्षांची नाही, तर लोकसंपर्क, जातीय सामाजिक समीकरणे, पैसा, मनुष्यबळ आणि प्रतिष्ठेची मोठी परीक्षा। गटबाजी, घराण्यांची बौद्धिक टक्कर आणि गल्ली पातळीवरील राजकारण। एका प्रभागात 2-3 माजी नगरसेवक समोर येण्याची चिन्ह आहेत। काही ठिकाणी पक्षांतर्गतच विरोधक उभे आहेत। कुठे घराणी, कुठे व्यापारी संघटना, कुठे जात समाज, हे सर्व स्वतंत्र ताकद दाखवत आहेत। यामुळे प्रत्येक प्रभाग आता एक स्वतंत्र रणभूमी बनलाय। इच्छुकांनी गटप्रमुख, नेते, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पक्षांची धडपड, संघटनांमध्ये उकळीचं वातावरण, भाजपकडून विस्तारित संपर्क मोहीम सुरू आहे। राष्ट्रवादीत 2 गट वेगवेगळ्या पद्धतीने संघटन मजबूत करण्याच्या प्रयत्नात। काँग्रेसही प्रभागनीय हालचाली वाढवत आहे। सगळीकडे फक्त एकच हवा, निवडणूक कधी जाहीर होणार आणि कोणाचा डाव बसणार। अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। नमस्कार।